मॉर्निंग अँड वेलकम टू सरूज वर्ल्ड। तर आज देखील आम्ही बनवत आहोत कुरवड्या। तर असं काही हे नव्हतं, मी सकाळपासून काही शूट केलं नव्हतं, बट रिद्वी मध्ये मध्ये कधी शूट करते काही समजत नाही। बट आज आमच्या मदतीला सौरव आहे। कधी कधी मम्मी आणि मीच असतो, पण सौरव आज उठलेला आहे, सो सौरव देखील आम्हाला हेल्प करतोय। कुरवड्या अगोदर केल्या होत्या, बट त्या थोड्याच केल्या होत्या। सो आता इथे रिद्वी देखील ट्राय करते। रिद्वी बोलली की मम्मा मला देखील करायचं, तर मी पण तिला देखील करायला दिलं। आणि तिला हे सगळं फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करते, त्यामुळे तिला खूपच मजा येत होती ह्या सगळ्यांमध्ये। तर आता फायनली आमच्या कुरवड्या झालेल्या आहेत। तर आज आहे मतदान गावामध्ये, आज वोटिंग करायचं आहे। तर माझं मतदान देखील इथेच आहे, या साईडला गावाकडे आहे माझं, मुंबईला नाही आहे, इकडेच आहे गावाकडे। तर सो माझं देखील वोटिंग आहे। तर आता आम्ही चाललेलो आहोत गावामध्ये, जिथे मी तुम्हाला ज्योतिबाचं मंदिर सांगितलं होतं तिथेच पब्लिक स्कूल आहे आणि तिथे वोटिंग केलं जातं। तर दरवेळी वोटिंगच्या टायमाला मी गावाला येते, पॉसिबल असेल तर। तर आता इकडे तुम्हाला मी दाखवते कुठे वोटिंग केलं जातं ते। तर गाडी पाठीमागे पार्क केलेली आहे। हे समोर जे आहे, एक मिनटं मी तुम्हाला झूम करून दाखवते, कारण तिथे पोलीस उभे आहेत, सो तिथे काय मोबाईल अलाउड नव्हता। आणि हे आहे ते ज्योतिबाचं मंदिर, जे की तुम्ही बघितले अगोदरच्या ब्लॉगमध्ये। आणि त्याच्या राईट हँड साईडला हे पब्लिक स्कूल आहे, तिथे आतमध्ये मंडप घालून चालू आहे। आणि मी देखील वोटिंग करून आलेली आहे, मोबाईल अलाउड नाही, मी मोबाईल गाडीत ठेवून गेलेली आणि मम्मीसाठी आम्ही थांबलो होतो। नंतर आमचं वोटिंग झाल्यानंतर आम्ही आज अचानक प्लॅन केला की गावाला आल्यापासून बरेच दिवस झालं काहीच एक्सप्लोअर केलेलं नाही गावच्या साईडचं, म्हणजे जे नेसेसरी आहे तेच एक्सप्लोअर केलं आहे आणि एक्स्ट्रा असं काही एक्सप्लोअर नाही केलं आहे, तर टाईमच भेटत नव्हता। तर आज आम्ही जानूला घेऊन आलो आहे, जानू माझ्या काकांची मुलगी जान्हवी, तिला देखील घेऊन आलो आहे आम्ही। ती लास्ट टाईम नव्हती, ती हॉस्टेलला असते, आता जस्ट सुट्ट्या लागल्या आहेत नेटच्या, आता एक्झाम रिझल्ट लागेपर्यंत ती आहे घरी, सो आम्ही तिला देखील घेऊन आलो होतो। तर आज आम्ही जाणार आहोत कडेगाव कडेपूर रोडला जे डोंगराई देवीचं मंदिर आहे, जे मी कधीच बघितलेलं नाही आहे। सो आम्ही तिथे निघालो आहोत की चला, बोललं की आज वोटिंग करून आणि एक्सप्लोअर करून पण येऊया। तर साधारण आता 4:30-5 वाजले असतील, आम्ही संध्याकाळच्या टायमाला निघालो, कारण की मॅपवरती चेक केलं तर थोडंफार चढायचं आहे। हा आहे एंट्रन्स रोड कडेपूर रोडला, जर तुम्ही आतमध्ये गेला तर हे रोडलाच आहे, हायवेला जास्त काही आतमध्ये नाही। आणि इथून मंदिर भरपूर आतमध्ये आहे, बरंच लांब आहे, म्हणजे ह्या जे तुम्हाला मी आता कमान दाखवली त्याच्यापासून भरपूर आतमध्ये आहे मंदिर। तर आम्ही देखील कधी एक्सप्लोअर केलं नव्हतं, तर बोललं चला आपण जाऊन बघून येऊया। आणि खूपच छान असा रोड, तर खूपच छान आहे, पूर्ण असा घाट सेक्शन आहे आणि दोन्ही बाजूला झाडं होती। जसं की मी रोड एक्सप्लोअर केला, तर मला असं वाटतं की इथे पावसाळ्यात येणं खूपच छान वातावरण असणार आहे, जर तुम्ही पावसाळ्यात येत असाल। जर तुम्ही जवळपास कुठे राहत असाल, कडेगाव कडेपूर बेलावडे वगैरे त्या साईडला, तर तुम्ही इथे पावसाळ्यात हे एक्सप्लोअर करू शकता। बरेच जणांनी एक्सप्लोअर केलं देखील असेल, बट मला पर्सनली खूप आवडलं आणि मला देखील असं वाटलं की पावसाळ्यात इथे एकदा तरी आलं पाहिजे। रोड खूपच छान आहे, फक्त ड्रायव्हर तुमचा चांगला असावा, कारण की पूर्ण असं घाट सेक्शनसारखा रोड आहे। तर तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला झाड आहेत आणि आम्ही आता पोचलेलो आहोत मंदिराजवळ। हे पार्किंगमध्ये गाड्या भरपूर, इथे जागा आहे आजूबाजूला गाड्या पार्किंगसाठी, आणि हे वरती मंदिर आहे। जास्त नाही, थोडंफारच चढून जायचं आहे, एवढं काही चढून नाही जायचं, पण मी बोलले की उन्हाचं थोडं आपण लेटच जाऊया। आणि इथे तुम्ही जेवण वगैरे बनवून देखील घेऊन येऊ शकता। असं बघा आजूबाजूला किती छान वाटतंय की हा बाबा पिकनिक, वन डे पिकनिक जर करायची असेल तर बेस्ट प्लेस आहे। तर आता आम्ही निघालो आहोत वरती, चला तर मग तुम्हाला मी वरतून देखील दाखवते मंदिर कसं आहे काय आहे ते। आणि इथे आता मी चढायला सुरुवात केलेली आणि मम्मीने घेतलेला आहे फर्स्ट स्टॉप तर मम्मी लगेच थकली, आता एवढ्या दिवसांनी बऱ्याच दिवसांनी चढायचं ठिकाणी आम्ही गेलो होतो, त्यामुळे मग मम्मी आता बसलेली आहे। तर आता आम्ही जानू आणि रिद्वी पुढे चाललो आहे। तर हे आहे फर्स्ट एंट्रन्स जो मंदिराचा आहे तो, आणि आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता। सनसेटच्या टायमाला गेलो होतो, खूपच सुंदर आणि एवढी जोरदार हवा सुटली होती काय विचारू नका, आणि खूपच छान वाटत होतं। आता हे मंदिरात आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे। इथे एकच स्टॉल आहे हे छोटंसं असं, आणि जिथेच वटीचं सामान आणि बऱ्याच काही खायच्या गोष्टी देखील होत्या। आणि हे आहे मंदिर, खूप छान आणि सुंदर असं स्पेशियस मंदिर आहे वरती। आणि इकडे जे आहे काय बोलतात त्याला माहीत नाही मला, पण काहीतरी बोलतात, मला आता नेमकं नाव आठवत नाही। आणि इथून खालचा व्ह्यू खूप सुपर दिसत होता। आणि हे मारुतीचं मंदिर आहे इथे छोटंसं, आणि हा बघा खालचा व्ह्यू, म्हणजे एकच नंबर, विषयच नाही, खूपच छान नजारा होता। चला तर आज जाऊया। तर आता आतमध्ये दर्शन घेतलेलं आहे, आणि आतमध्ये काय मोबाईल त्यांनी मला अलाउ नाही केला, ते बोलले की नका शूट करू,
सो मी मंदिराच्या गाभाऱ्याचं हे तुम्हाला दाखवते। हे झुंबर वगैरे आहे, खूपच सुंदर असं मंदिराचा गाभारा देखील खूप सुंदर आहे। तिथे कॅमेरा देखील लावलेला आहे, पण काही हरकत नाही, बाहेरून मी व्हिडिओ काढत होते, त्यांनी बघितलं होतं की मी व्हिडिओ काढते ते। आणि बऱ्यापैकी अशी गर्दी होती। असं तर आम्ही मधल्या दिवशी गेलेलो, पण गर्दी असं जास्त नाही, थोडेफार ज्यांना माहिती आहे मला वाटतं तेच लोक येत असतील। पण खूपच सुंदर आणि स्पेशियस मंदिर आहे। मला तर पर्सनली खूप आवडलं व्ह्यू आजूबाजूचा। आणि पावसाळ्यात जर मला कधी यायला चान्स भेटला तर नक्कीच मी ह्या ठिकाणी पुन्हा एकदा यायला ट्राय करेन। आणि हे मंदिराचं मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवते। पूर्ण असं येल्लो मंदिर आहे, थोडंसं इथलं भिंत पडले कडा, बट मंदिर ओव्हरऑल खूपच सुंदर असं मंदिर आहे। आजूबाजूचं सगळं मी तुम्हाला फिरून दाखवते। आता आपण चाललोय हे मंदिराची बॅक साईड आहे। तर बरेच इथे जर तुम्ही फोटोशूटला वगैरे आला तर देखील खूप छान प्लेस आहे। तर वरती एक मंदिर दिसते, चला आपण वरती जाऊन बघूया ते वरती कशाचं मंदिर आहे ते। तर वरती जे मंदिर आहे ते महादेवाचं मंदिर आहे। मंदिर छान होतं, आतमध्ये पिंड वगैरे खूपच सुंदर होती, पण त्याचा दरवाजा खूपच छोटा त्यांनी केलेला की तिथून आतमध्येच जाता येत नव्हतं। आणि हे समोर आपण देवीचं मंदिर आणि हे महादेवाचं मंदिर। चला आपण ह्याला टर्न घेऊन मी तुम्हाला आजूबाजूचा ह्याच्या देखील परिसर दाखवते। तर इथे एका साईडला वॉशरूम त्यांनी केलेला आहे, चांगली गोष्ट आहे, वॉशरूम असलंच पाहिजे। आणि हे मंदिराचा आजूबाजूचा परिसर म्हणजे ओव्हरऑल सेमच आहे, जिथून म्हणजे तुम्हाला जर फोटोशूट करायचं असेल। आणि हा बघा सुंदर असा सनसेट, खूपच हवा सुटले, झाडं वगैरे हलतात ते सगळे, ते देखील मी तुम्हाला दाखवते। बघू शकता तुम्ही केवढी जोरात हवा सुटलेली आहे। आणि फोटोशूटसाठी खरंच खूप छान प्लेस आहे। आणि हे रिटर्न जाताना अजून एक मला मंदिर दिसलं जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा, तर ते देखील बघूया। तर हे आहे भैरवनाथ मंदिर। तर ह्याच्या आतमध्ये देखील जाता येत नाही आहे, मी बाहेरूनच तुम्हाला जेवढं पॉसिबल आहे तेवढं शूट करून दाखवते। आणि आता दर्शन घेऊन आम्ही चाललो आहोत खाली रिटर्न घरी जाण्यासाठी। तर कसं वाटलं मंदिर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि ह्याचं लोकेशन जे आहे मी ते डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच मेन्शन करेन। जर तुम्हाला जायचं असेल तर पावसाळ्यात जावा, खरंच खूप सुंदर प्लेस आहे, बघण्यासारखं आहे। आणि हे बघा, हे अशी दोन्ही बाजूला झाडं आहेत, मी इथे रील देखील काढले, जे मला इन्स्टाला ॲड आहेत त्यांनी बघितली असेल माझी रील, ह्या जागेवरच्या बरेच रील काढलेल्या आहेत। आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी। तर आता मी घरी येताना जे आहे मी घाट सेक्शनचं शूट नव्हतं घेतलं, तर आता घरी जाताना मी तुम्हाला तो घाटचा जो रोड आहे तो मी दाखवेन की कसा घाट आहे वगैरे। तर तुम्ही जर व्यवस्थित ड्रायव्हर असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण की पावसाच्या दिवसात बरेच आपण इन्सिडेंट्स ऐकतो की गाडी स्लिप वगैरे होते। तर घाट सेक्शन देखील मी आता जाताना तो देखील व्हिडिओ टाकते की कसा रोड आहे ते आणि कशी वळणं वगैरे आहेत। बाकी प्लेस हे खूपच छान आहे, बघण्यासारखं आहे। जर तुम्हाला वन डे पिकनिक अरेंज करायची असेल तर तुम्ही नक्कीच ह्या ठिकाणी येऊ शकता जेवण वगैरे घेऊन, किंवा तिथे येऊन देखील कुक करू शकता। असं काही रिस्ट्रिक्शन कोण ठेवणार नाही की इथे का कुक करताय वगैरे, फक्त येचाल तर कचरा वगैरे करू नका, आपला कचरा आपल्या घरी सोबत घेऊन जावा। तर हे बघा तुम्ही डिरेक्टली जागेवर टर्न आहे, त्यामुळे असं घाट सेक्शन असल्यामुळे हा रोड बघून मला लिटरली माथेरानला जसे रोड आहेत जागेवर टर्न आहेत त्याची आठवण झाली। त्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत खाली आणि इथे बघा हे सरस्वती, जसं की माझ्या नावाचं इथे स्कूल आहे, कॉलेज आणि स्कूल होतं, त्यामुळे हे मी असं शूट घेतलं आहे। त्यानंतर आम्ही कडेगावमध्ये एक हॉल्ट घेतला, बोललं की नाश्ता करूया, आणि तिथलं काय मी शूट नाही केलं कारण की तेव्हा मला काय एवढं लक्षातच नाही आलं की शूट करावं। आणि त्यानंतर आम्ही निघालो घरासाठी। तर अंधार पडला होता कारण की आम्ही घरातूनच निघताना 4-4:30ला निघालेलो की ज्या हिशोबाने की उन्हात चढायला लागू नये। आणि हा जो रोड आहे हा मला खूपच पर्सनली आवडतो, कारण की ह्या रोडला एकही लाईट नसते आणि मोस्ट ऑफ टाईम इथे ससा देखील बघायला भेटतो, त्यामुळे हा रोड मला खूप आवडतो। तर आता गाडी आलेली आहे एक समोरून, नाही तर मोस्ट ऑफ या रोडला गाड्या नसतात। तर असा होता आजचा ब्लॉग। तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आजच्या ब्लॉगचा एंड मी इथेच करते, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। टिल देन बाय, टेक केअर।